एका अगदी साध्या सरकारी कामासाठी मागितले गेले 70,000 रुपये आणि याच एका मागणीमुळे उघडं पडलं तब्बल 4.25 कोटींचं एक अख्खं साम्राज्य. हे झालं तरी कसं? चला तर मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही केस फाईल जरा उघडून बघूया. हे बघा, ही काही फक्त एक बातमी नाहीये. भ्रष्टाचाराचं मूळ उपटून काढण्यासाठी आपली जी सिस्टम आहे ती आतून नेमकी काम कशी करते हे आपल्याला या केसमध्ये अगदी जवळून बघायला मिळणार आहे. ही गोष्ट आहे एका सुपर सक्सेसफुल ऑपरेशनची. एक साधा विचार करा. आपलं एखादं अगदी कायदेशीर सरकारी काम आहे आणि तेच काम करण्यासाठी कोणी आपल्याकडे पैसे मागतंय. अशावेळी नेमकं काय करायचं, बरोबर? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या केस स्टडीमधून मिळणार आहे. तर या सगळ्या कथेची सुरुवात होते एका मागणीपासून. एका सर्वसामान्य माणसाकडून त्याच्याच कायदेशीर कामासाठी लाच मागितली जाते. चला बघूया नेमकं काय घडलं होतं. प्रकरण तसं पाहिलं तर अगदीच साधं होतं. एका व्यक्तीला गोंदियाच्या RTO ऑफिसमध्ये आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन करायचं होतं. म्हणजे बघा, हे किती कॉमन आणि अगदी कायदेशीर काम आहे जे रोज हजारो लोक करत असतात. आता या प्रकरणामध्ये 2 मुख्य कॅरेक्टर्स होते. पहिले राजेंद्र सदाशिव केसकर, जे गोंदियामध्ये असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर होते, आणि दुसरे होते राजेश माहेश्वरी, एक प्रायव्हेट एजंट. पण तो फक्त नावापुरता एजंट होता. खरं तर तो याच अधिकाऱ्याच्या वतीने काम करत होता. जी काही ऑफिशियल सरकारी फी होती ती तर वेगळीच, पण त्या व्यतिरिक्त कामासाठी वरून मागण्यात आले तब्बल 70,000 रुपये. आणि याच एका मागणीमुळे भ्रष्टाचाराचं एक एवढं मोठं जाळं उघडं पडणार होतं याची कुणालाच कल्पना नव्हती. पण इथे एक ट्विस्ट आला. ती व्यक्ती अजिबात घाबरली नाही. लाच देऊन काम करण्याऐवजी त्यांनी एक खूप धाडसी पाऊल उचललं. ते गेले थेट ACBकडे, म्हणजे अँटी करप्शन ब्युरोकडे. आणि बस इथूनच सगळा गेम बदलला. आणि बघा, ACBची जी काम करण्याची पद्धत आहे ना, ती एकदम ठरलेली आणि पक्की असते. पहिला काय होतं तर तक्रार आली की त्याची गुप्तपणे व्हेरिफिकेशन केली जाते. मागणी खरी आहे का हे तपासलं जातं. एकदा ते कन्फर्म झालं की मग एक परफेक्ट सापळा रचला जातो आणि मग आरोपीला रंगेहात पकडलं जातं. सगळं काही प्लॅननुसार आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच होतं. सापळा यशस्वी झाला आणि मग कायद्यानं आपलं काम सुरू केलं. या केसमध्ये जे दोघेही सामील होते त्यांच्यावर तात्काळ ॲक्शन घेण्यात आली. आणि इथला कायदा एकदम क्लिअर आहे. फक्त ज्याने पैसे घेतले तो एजंटच नाही, तर ज्याच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू होतं तो सरकारी अधिकारी, तो सुद्धा तितकाच जबाबदार धरला जातो. त्यामुळे दोघांनाही अटक झाली. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अटक तर झाली, पण त्यानंतर जो तपास सुरू झाला त्यातून एक इतकी शॉकिंग गोष्ट समोर आली ज्याची कोणी इमॅजिन सुद्धा केलं नसेल. आता ॲक्शनचं सेंटर गोंदियावरून शिफ्ट झालं थेट पुण्याला. ACBची टीम आरोपी अधिकारी राजेंद्र केसकर यांच्या पुण्यामधल्या घरी पोहोचली, घराची झडती घेण्यासाठी. घराची तपासणी सुरू झाली आणि सगळ्यात आधी हाती लागली कॅश. किती? तब्बल 6,66,000 रुपये. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात होती. या कॅशसोबतच घरातून काय काय निघालं? सोनं चांदीचे दागिने, प्रॉपर्टीचे पेपर्स म्हणजे जमिनी, फ्लॅट्स यांची कागदपत्र आणि अजून बऱ्याच मौल्यवान वस्तू. जणू काही खजिनात सापडला होता. आणि जेव्हा या सगळ्याची व्हॅल्युएशन झाली तेव्हा जो आकडा समोर आला तो बघून सगळ्यांचेच डोळे विस्फारले. आणि तो आकडा होता रेडी 4,25,00,000 रुपये. विचार करा, एका सरकारी अधिकाऱ्याकडे इतकी मोठी बेहिशेबी मालमत्ता सापडणं हे आपल्या सिस्टमवर किती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. पण ह्या संपूर्ण कहाणीमध्ये खरा हिरो कोण होता? तर तो सामान्य नागरिक ज्याने तक्रार केली. आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. का ते बघूया. बऱ्याचदा लोकांना भीती वाटते की तक्रार केली तर आपलं कामच होणार नाही किंवा आपले पैसे जातील. पण ACB 3 गोष्टींची गॅरंटी देतं. नंबर 1, तक्रारीवर लगेच ॲक्शन होईल. नंबर 2, सापळ्यासाठी जे पैसे वापरले जातात ते तुम्हाला परत मिळतील. आणि नंबर 3, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचं जे सरकारी काम अडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा मदत केली जाईल. म्हणून जर कधी आपल्यासोबत किंवा आपल्या ओळखीत कुणासोबत असं काही घडलं तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. हे आहेत ACBचे कॉन्टॅक्ट नंबर्स. एक साधा फोन किंवा एक WhatsApp मेसेजसुद्धा भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. शेवटी प्रश्न हाच उरतो की जर एक अधिकारी एवढी संपत्ती गोळा करू शकतो तर आपल्या सिस्टममध्ये नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. पण याला समोर आणणार कोण? याला उघडं पाडण्याची जबाबदारी कोणाची आहे? कदाचित आपलीच. पुढचा आवाज आपलाही असू शकतो.